गाइज गुड मॉर्निंग. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सर गाइज गाइज अरे कुठनं जायचं. आले बागेत पावसातनं पेरू बघायला. पेरू तर थोडी थोडीशी पेरू, छोटे छोटे मोठे मोठे पेरू कोणी नेले वाटते काढून. कोणी पेरू मोठे मोठे होते तिथं. मला इथले पेरू नेले वाटतं कोणी काढून. यायला पेरू मोठे असे असे मोठे होते पेरू. इथनं जायला बी रस्ता नाही ना. मिरच्याची झाडे लावलेत खाली, त्यामुळे सोडून चालायला लागतंय. पेरू पेरू नेले असतील, घरातल्यानीच काढलं असतील माझ्या. अरे अरे कपडे घेतले आता आणि पाठी मागावली बघा. हे बघा इकडं बी पेरू. ह्याचा बी पेरू कोणतरी काढून नेला बघा. ह्याचा बी पेरू एक काढून नेला कोणतरी. हे मी लावलेत झाड पेरूचे. हे एक आणि हे एक. आणि कुठं आहे तिथं कुठं तरी अजून असेल बघा. तिकडं लिंबूच लावलंय. इथं चिकूच आहे, इथं बी चिकूच आहे. आणि बाकीचे मँगोची झाड आहेत. आणि हे बी चिकू. आणि दुसरं कोण आहे इथं? सागवान आहे. आणि इथं आहे शेवग्याचं झाड. आणि तिकडे शेवटला एकदम आवळा तर मोठा झाड व्हायला लागला एकदम मस्तपैकी. आता पाणी आहे तिकडे, त्यामुळे जात नाही मी तिकडे. तर आज मी जाणार कुठे आहे माहिती आहे का? आज कराडला जाणार आहे माझ्या बाईकचं काम करायला. ते काय झालेलं, हायवेमध्ये जेव्हा मी येत होतो महाबळेश्वरवरून, तेव्हा माझं गाडीचं टायर खड्ड्यात आपटलं. त्यामुळं त्याचा चिमटा आणि चॉकअपसर गेले. त्यामुळे ते मला घालायला लागणार आहे. त्यामुळं आता मी ते घालायला जाणार आहे आता तिथे. आता थोड्या वेळात मी त्यावर पहिला कॉल करणार त्याला आणि तिथनं पुढे जाणार. पेरू तर बघते एखादा खायला. पेरू बी भेटेना आलाय. पेरू हे पिकलाय का? हे कच्चा आहे रे, बारीक आहे. कच्चंच असणार मला असं वाटतं, अंदाज आहे. नाही पिकलाय, गोड आहे पेरू. खूप गोड. माझ्या घराच्या पाठची आहे सगळं. हे बघा कसं आहे. सगळा जंगल आहे. चार मोठ्या माझा काय ते बघ. गोड लावत चले. चला मग भेटू. बघा गाडी चालणार. नवीन ड्रायव्हर आणलाय मी आता. हाय गाईज, नवीन ड्रायव्हर घेतलाय आता. अमेरिकामध्ये आपला बाजारमध्ये जाणार आहे मी. बरोबर ना? राईट ब्रो राईट. जेव्हा आले हो. नवीन ड्रायव्हर आहे आपल्याला. ऑटोमॅटिक गियर. दिस इज वेंटो. दिस इज वेंटो. ऑटोमॅटिक गियर पडते इसको. तो आतापर्यंत ऊन पडलेलं मस्त वेगळे. आणि आता बघ काय झाले. आता पावसाचं रेगा पहिला कांदा येलो आएंगे प्याज मिलते है सब. और हो तो प्याज आहे, लसूण आहे. लसूण भी मिलते हुए खावं जरा आणि नको. आपला बाजार भी एक शॉर्टकट घ्या. आपला बाजार काढणे वाला तू मग शर्मा ते क्या लड़की साथ बात करतो जरा. त्याला चावी निघाली. गाडी चावी निघाली. निघली ब्लॉग चालू केल्यामुळे चावी निघली. ओढून काढली काय तू? विषय संपला. चला विषय संपला. लाईट घाल. केली नाही काय? लसूण पेस्ट काय आहे? लसूण. अरे बाबा पेस्ट नको आपल्या.
ग्रोसरी ज़्यादा लहसुन लेते हैं। हाँ प्याज प्याज अच्छी है, बड़ी बनते। सो गाइस मी इथं फोटो काढायला लागलो आता, इथं आम्ही फोटोशूट करायला लागले. तर ते बघा इथं फक्त सीन बघा ना भाई, इथला सीन बघा फक्त कसा आहे, व्ह्यू बघा फक्त कसा मस्त झाला आहे ना. असं भारी व्ह्यू आहे ना. आता मी कुठे निघाली माहिती आहे तुम्हाला, माहितीच असं सांगितले मागचे, वजरटाला निघाली. सो रस्त्यातून निघाली पुढे आणि थोडं इथं थांबलो फोटोशूट करायला. तर इथला सीन बी मस्त आहे आणि फोटोशूटला बी जागा मस्तपैकी आहे बघा. फोटोशूटला बी जागा मस्तपैकी गाडी. आणि ह्योच रस्ता आपल्याला ना वजरटी जातो मतलब, म्हणजे चिपळूण पाटण रोड, कराड रोड असा डायरेक्ट ह्याला जातो. सो इकडून वजरटा आणि वजरटा इकडे लांब आहे थोडाफार. आणि इकडचा सीन बघा फक्त कसा आहे, सीन कसा दिसतोय मस्तपैकी ना. एकदम सीन असला पडले नाही रस्त्याला भारी, काय बोलाय नको. तर माझाही फोटो काढायला सांगतो त्याला, चला फोटो. तर चला निघाले आता इथून पुढे. गाणी लावत मस्त बघा, बघू शकता इथं धबधबे आहेत, मिनी धबधबा कसे बघा धबधबे. टुरिस्ट लोक बी खूप येतात आणि वजरा आपण खूप आहेत. आणि इथून आपल्याला वर जायचंय, वजरटाला वर जायचं आपल्याला. इकडून जस्ट बाई तुम्हाला सीन दाखवतो पुढचा, पोहोचलो कुठे वजरट्याला धबधब्याला. वजरट्याचा धबधबा बघा फक्त, वडेचा धबधबा बघायचं दिसते तुम्हाला. कसला सीन आहे बघा क्वालिटी. इथून क्लायमेट बी बघा, इथलं मस्तपैकी डोंगर वगैरे कसे आहेत मस्तपैकी इथं. आणि इथला सीन बघा बाई, असला खतरनाक सीन आहे ना वजरट्याचा. सीन बघा फक्त इथे काही पाण्यामुळे तुम्हाला आवाज नाही जाणार ह्याच्यात. मी जर आवाज देत नसता तर व्हॉइस करतो इथे, व्हॉइस. व्ह्यू आहे इथून, फक्त इथून आत जायला रस्ता आहे. टुरिस्ट बी खूप आहेत. तर वजराचा सीन बघितला तुम्ही कसा आहे मस्तपैकी, एकदम क्वालिटी सीन आहे ना असा भारी. हा इकडे बघ वजराचा एक नंबर सीन आहे. आणि इथं मिनी धबधबा होय, उपरची बी मिनी धबधबे आहे. तर तिकीट घेतलेलं आहे आम्ही. तिकीट दे का रे, तिकीट घेतलं. आता इथं तिकीट दाखवणार आणि आत जाणार आहे. तर जस्ट तिकीट घेऊन आम्ही आत आलेलो आहे आता. आणि आत येऊन मस्तपैकी वजराई धबधब्याकडे निघालो आहे आम्ही आता. हे रस्ता बघा कसला मस्तपैकी क्लीन केला आहे ना. टुरिस्ट पॉईंट एक नंबर खतरनाक केलं इथं. हो इकडे पाणी वगैरे आहे वजरट्याचं. आणि वजरट्याकडेच आम्ही निघाले आता. वजरट्याकडे निघाले बाई. सीन इथला खतरनाक आहे ना भाई, बोलायला का. आता तिकडेच वजरट्याकडे निघाले आम्ही. लय भारी. हे भागो पळत तिकडे टुरिस्ट आहेत खूप. कोणी काय बोलतंय, शांतता राखा इथे. पुढचं काय नाही लिहिलेलं भाई. इथे कसलं सीन. वर निघाले आम्ही आता. वर निघाले तुम्हाला वजराई धबधबा दाखवतो. जरा दम भरतोय चालताना. खूप जास्त शेड आहे तिथं, पायऱ्या खूप आहे तिथं. हे बघा सीन बाई, पाणीचा सीन बघा तुमचा. अरे बाई व्हिडिओ मागायचा नाही करतोय आणि व्हिडिओ चालू नव्हता झाला. काय बोलायचं आता. हे बघा कसला सीन. इथून जंगलमधून वर निघाले आता. वरचा सीन धबधबा जवळ येणंच झालाय.
आलाय जो दिसतोय. तर काही तुम्हाला वज्राय धबधबा दाखवतो सीन. असा क्वालिटी सीन आहे ना भाई. वातावरण जास्त मस्त आहे आणि आज तर पाऊस नाही म्हणून बरं आहे. भिजू शकत नाही. हा ना शकता बाई लोक केवढा मोठा आहे. अजून इथून वर जायचं अजून तर एवढा सीन बघा मस्त बी कसं वाटतंय क्वालिटी. अजून इथनं बी खूप वर जायचं आहे. आऊस आला जोरात आता. काय शिड्या बघा केवढा वरच आहे. ऊस आहे जायला चढायला वर जायचंय पा बाई. इथं वर जाता फटले फार. बघा केवढा चढ अजून वर नाही वाटतंय. रेलिंगला पकडून जायला लागतं इथे. केवढा ऊस आहे. अजून किती ऊस आहे. सीन बघा इथं पुसेपर्यंत कसं झालं नको वाटलं. ते बघा सीन धबधब्याचा. ते सीन बघा धबधब्याचा सीन. कसला भारी सीन आहे. हे मी बी भिजलो. भिजलेला आहे. ये बघा वरती कसं आहे सीन एक नंबर. कळली आहे बघा गॉगलवाला जरा कॅमेरा बघतो. तेव्हा सीन बघा वर. पाणी कसं येते बेकार. कोण त्याला पूर्ण भिजतो यार मी पूर्ण. सीन काय भारी दिसते ना. इकडं पाणी फार ओढणं पाणी एवढं ओढणं पाणी. वाशी जर गिरायचं एखादा बरं का पान वाशी गिरायचं एखादा इंडिया. इधर साइड ब्लॅक आता है. यो साइड अच्छा आता है सीन. सीन एकदा बघून घ्या भाई कसा सीन आहे. एकदम क्वालिटी सीन आहे इथं. हा बघा इथे सीन एकदम फार पावसात चिंब एकदम झालं ओला झालं. मेरे का पूछने लगे. तर आता इथून निघाले खाली निघालो. खूप भिजलो एकदम चिंब झाली पावसाने. इथनं आता खाली जायचंय. खाली जाय काय वाटायचं नाही पण वर यायला लई फटली बेकार. त्याला काय झाड काय आलं ना आले आम्हाला. काय हल्लं नाही म्हणून निघाले परत खाली. तशाला पार चिंब भिजलो रे बाई. पार चिंब एकदम. उतारा बघा कसा आहे खाली. एकदम असा चिपचिपीत झालो ना. ॲप्स बी दिसायला लागल्या. ॲप्स व्हायचा कुठ बघ किस्त एवढा चढ वरनं चढून आली मग अशी. एवढा मस्त मग चढून आली. काय सांगा तुम्हाला. एवढा मोठा धबधबा बघून आलो आम्ही वरचा आणि फोटोही इथं काढायला लागले. काय बोलायचं बघा. तेव्हा बघा केवढा मोठा धबधबा आहे का. इथं फोटो काढायला लागल्यात. काय बोलायचं पाणी बघा ना इथलं कसं आहे. इकडे सगळं कोयना नदीला जाते पाणी. वज्राय धबधबा म्हणतात कशाला. या एकदा फिरायला मस्त मज्जा आहे एकदम. अशी क्वालिटी आहे ना इथं. हा बोलाय नको काय एवढं क्वालिटी आहे. याचं फोटोशूट चाललंय. वज्राई धबधबा तिकडे एवढा मोठा वज्राई धबधबा सोडला तिथं काय फोटो निघत आलाय म्हणून काय हे इथंच काढायला लागले फोटो. काय बोलायचं. चला खाली जाऊया. चला आता खाली जाऊया. चला रे. आता इथं फिरून झाले. आता निघालो स्पॉटवर. आता इथे झाले फिरून. आता आलो बाहेर तिथनं आणि आता स्पॉटवर निघाले. आता इकडनं जाणार सर घरी. ही फोटो काय काढायला पाहिजे. आता ऊन बी आले. आता कपडे सुकली पाहिजे. वल्ली झाले त्या कपडे जाऊया. तर बॅक वॉटरचा तुम्ही सीन बघू शकता इकडं. आणि इकडं आम्ही आलेला आहे बॅक वॉटरला. आणि इकडून वॉटर दिसते बघा. इकडं पाणी घेते आता. सीन कसला आहे बॅक वॉटरचा एकदम मस्त आहे. आणि मस्त काय. तर आता निघाली घरी. खूप भिजले आता. आणि आता माझी ब्लॉग ना सगळ्यांनी ना बेल आयकॉन क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे खूप तुम्हाला पॉईंट
बघण्यात येईल. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडल्यास बेल आयकॉन क्लिक करून सबस्क्राईब करून लाईक शेअर करा. बाय.